सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा, शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे आज लग्नाची तयारी चालू आहे आणि आता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर साक्षीगंध झालेला आपला. आणि त्यानंतर इकडे आणलेला आहे आपला कुकुडुकू म्हणजेच कोंबडा. छान असा पांढरा पांढरा कोंबडा आहे. आणि आता आमच्याकडे पहिली पोरगी जेव्हा असते घरातून, म्हणजे पहिली मोठी पोरगी जेव्हा असते तेव्हा आमच्याकडे गिरडला देव आहे. तर गिरडला बकरा देते आणि पूजा वगैरे करून म्हणजे भाजीच करते त्याची. आणि त्यानंतर मग आपली इच्छा जर करायचं असेल तर मग आपण इथे इसरसनीला पण एक देव आहे, तिथे इच्छा असेल तर आपण तिथे पूजा करून कोंबडा आपण सोडू शकतो किंवा भाजी करू शकतो, म्हणजे कापू शकतो. तर आम्ही याचा थोडासा विचार असा केलेला आहे. तर बघू, आज याला पूजापाती घरी करायची आहे, नंतर तिकडे जाऊन सोडून जायचं असं होणार आहे. आणि आता लग्नाची धावपळमध्ये ते सगळ्या गोष्टी चालू आहे. आणि ते पूर्ण धापुडे वाळू टाकणं चालू आहे. धापुडे काढले, पूर्ण टाकले आणि ते तर आज आहे नेक्स्ट डे आणि लग्नाचे भरपूर काम असल्यामुळे ब्लॉग काही कंटिन्यू करता आला नाही. आणि आज जे किचनमधले जे पूर्ण भांडे होते ते पूर्ण क्लीन करायचे होते. सकाळी मम्मीला म्हटलं की तू काढ हे जे भांड्यामधलं काही काढायचं असेल, तर मम्मी बोलली की मी इथे बसलीच आहे भांडे घासायला, तर तू जे काही आहे ते आण, मी बसल्या बसल्या भांडे घासते. तर मग शेवटी माझ्याकडे आलं की मला म्हणजे मम्मीच्या घरचं सुचत होतं की नक्की कुठे काय कोणती वस्तू आहे आणि कुठे काय ठेवायचं म्हणून. ते बघा, हे आहे चिंच, जे की आपण जेव्हा सांबार बनवतो, इडली किंवा अप्पे वगैरे, तर हे सगळं चिंच आहे. आणि हे माझ्या नानीने पाठवलं, म्हणजेच माझ्या मम्मीच्या मम्मीने. तर हे आता यावेळेस चालते तर एवढं मोठं घेऊन आली आणि यामधलं अर्ध 2 गोळे मी नेणार आहे, 2 गोळे इकडे ठेवील. याच्याने सांबाराला खूप छान टेस्ट येते. तर आता पटापट हे काढून घेते. हे सगळे पुडके आहे ते वाळायला टाकते आणि त्यानंतर ही पूर्ण अलमारी आणि ही पूर्ण अलमारी क्लीन करायची आहे. तर आता प्रगती आली शाळेमधून आणि तिचं तेच शाळा चालू आहे, कारण ते रिझल्ट जे आहे ते तिला बनवायचे होते म्हणून. आणि एकही दिवस तिचा काही सुटत नाही आहे आणि लग्न तोंडावर आलेलं आहे. आणि ही आपली मॅडम शाळेत जाणं येणं चालू आहे आणि कामं आमच्या दोघी मागे लागले, तरी पण ती आल्यानंतर खूप भरपूर अशी हेल्प करते. आणि सायंकाळी पुन्हा तेच ते तिचे पेपर चेक वगैरे करणं, रिझल्ट बनवणं, तेच चालू असते तिचं. तर आता दानिश ओवी बाहेर खेळायला गेले, कारण ते दोघं असलेत घरात खूप दंगा करते आणि आम्हाला आमचे कामं सुचत नाही. तर आता हे जे पूर्ण खाली झालेलं आहे ते बाहेर वाळवत ठेवायचे आहे. जे पूर्ण कडधान्य वगैरे जे चिप्स वगैरे आहेत ते मम्मी थोड्या पाकडून वाळवायला टाकते, जेणे की वाळल्याबरोबर डबे जे वाळलेच असते धुवून क्लीन झालेले, तर त्यामध्ये हाता लागल्यामध्ये ते तसेच भरून पटकन ठेवण्यासाठी म्हणून. थोड्या साड्या आम्ही आणलेल्या आहे आणि ते पिको फॉलसाठी म्हणून ठेवल्या होत्या. तर अशा साड्या आहे. कोणती कोणाची आहे हे तुम्हाला नक्की लग्नाच्या वेळेस दिसेलच. तर आता तिकडे वहिनी मम्मी वगैरे जे गहू डाळ आहे ते निवडणं चालू आहे. आणि इकडे पत्रिका, इकडे पत्रिका दुसऱ्या गावी पाठवल्या होत्या, तर त्याच्याबद्दल काहीतरी इकडे बोलत आहे. आणि तुमचा कोणता कार्यक्रम चालू आहे? हा, काय काढत आहे? तुला काढताय ते उभी मेहंदी? छान छान, खूप छान. तर आता ओवीचा नाक खडा जो आहे, माझा जो खडा आहे तो प्रगती एकदम छोटा खडा होता आणि तो खडा मी प्रगतीला दिला. प्रगतीचा जो खडा होता तो मी घातलेला आहे. आणि आता जो ओवीचा खडा आहे, तर एक वेळा तिला लक्ष्मी बनवलं होतं, तर तेव्हापासून तिच्या नाकात खडा टाकलाच नाही, तर नाक बुजल्यासारखं झालं. आता पुन्हा तिचं नाक टोचायचं आहे. काय रे? जीरा सोडा.
ए दात पडन ओवी पडते ओवी असं का घ्या तोडा ब्रेक काढा तिथे प्लास्टिक काढा ना अगोदर म्हटलं का स्प्राईट नेहमी करतो म्हटलं कोणाचे बघू दे टेस्ट छान वाटते छान वाटत कपात दे ओवी त्या मोबाईलने मला ते पत्रिकेचा फोटो काढायचा आहे व्हॉट्सअप ते 5 भांडे नाही का सप्तपदी गडवा छान वाटला असं डिझाईन आहे मध्ये म्हणजे येथे घेऊन जाते का हो ते नाही तर कोण ब्राह्मण नाही हो हे प्रगतीसाठी म्हणून नाही का हे गजानन बाबासाठी हार घेतला हे काय हे नंददीप आणि हे नाही आता प्रगती आनंद ना कपडे तुमचे आणि हे खूप छान आहे असं जाडच्या जाड आहे आणि मोठं पण आहे खूप छान भांडे आहे असे हे 3, 4 आणि 5 भांडे म्हणून आहे आणि त्यानंतर हा एक हार घेतला आहे गजानन बाबासाठी गजानन बाबाला मम्मी घरी लग्न असलं तर अहेर करते तर त्यासाठी आणि शाल वगैरे दुपट्टा नंतर काय म्हणतात ते टोप किंवा मुकुट घ्यायचं आहे घरी एक्स्ट्राची भरपूर रेती होती आणि प्लास्टर करायचं होतं या 2 रूमचं तर आता लग्न पण समोर आहे आणि म्हणजे रेतीची जी जागा आहे ती पण स्वयंपाक वगैरे करायसाठी खाली होऊन जाते म्हणून इकडे आमच्या असं डोक्यात आलं की जे रेती आहे तिकडे फास्ट जर आपण प्लास्टर केलं तर उपयोगात येणार आणि तेवढी जागा जी आहे तेवढी रिकामी होणार म्हणजे तीच आपल्याला स्वयंपाक वगैरे वावरासाठी आणि कालच सकाळी मी छान अशी तुळशी सारवली होती आणि त्यानंतर बघा तुळशीचे आपला हाल काय झालेले आहे आणि आतमध्ये लाईन पण जाणं येणं करत होती तर बाहेर थोडा पाणी येणं चालू झालं आणि त्यानंतर जे बाहेरचं काम होतं ते थोडं थांबवण्यात आलं आणि इकडे हे जे तांदूळ वगैरे आहे जे किराणा वगैरे झाला साक्षगंधामध्ये झाल्यानंतर आता लग्नाला जो लागेल तो सगळा या कोटीमध्ये भरून ठेवलेला आहे कारण जे म्हणजे जे हॉलमध्ये न्यायचं आहे ते पटकन उचललं आणि यामधलं काढून न्यायचं असं विचार केला आम्ही सगळ्यांनी तर इकडे आता स्वयंपाक करण्याची वेळ आली आणि आपली प्रगती मॅडम स्वयंपाक करत आहे ते म्हणजे कारल्याची भाजी आणि सकाळची हे जे भाजी आहे ते एक साईड करून घेते आणि वरणाचं कुकर मांडते आणि कारल्याची भाजी तर इकडे मम्मीच्या घरी पूर्ण डबे घासून पुसून छान वाळवून त्यामध्ये सगळं जे किराणा होता तो सगळा स्टोअर करून ठेवला आणि त्यानंतर आपण जे उन्हाळ्याचे जे वाळवण केले होते सगळे पदार्थ चिप्स कुरवड्या पापड आणि धापुडे वगैरे साबुदाण्याचे पापड ते सगळे आम्ही भरून ठेवले आणि त्यानंतर मम्मी म्हणाली की हे जे तू बनवले होते एक मम्मीच्या घरी मी पण बनवले होते सोबतच तर ते पण तू घेऊन जा आणि इकडे मी आता कुरवड्या भरत आहे आली इकडे माझ्या घरी कारण चक्की वगैरे लावा लागते म्हणून दळणे यायचे तोपर्यंत म्हटलं हे तरी काम एक कमी होऊन जाते माझं तर हे जे कुरवड्या आहे त्या मी करायच्याच राहिल्या होत्या माझ्या कारण यांचे काका मरण पावले होते त्यानंतर गुळा पलटवला वगैरे नाही अमावस्या सुद्धा नव्हती झाली तर त्यामुळे मी करायचं थांबवलं होतं कारण माझे सासरे थोडे स्ट्रिक आहे या गोष्टीमध्ये तर की गुळा नाही पलटवला किंवा अमावस्या नाही झाली आणि म्हणजे कुरवड्या वड्या शेवड्या सगळं करून घ्यायचं असं म्हणून मी थांबवलं होतं आणि जेव्हा मग होतील या सगळ्या गोष्टी तेव्हा मी करील आणि मध्येच मग प्रगतीचं लग्न जुळलं आणि त्यामुळे मी माहेरी गेल्यानंतर सोबतच केल्या त्यानंतर चक्की लावून मी आता घरी आली आणि प्रगतीला सँडल वगैरे घ्यायची होती तर तेच लग्नासाठी म्हणून तर ते पाहत आहे आम्ही आणि जे देवाचे वगैरे कृष्ण वगैरे घेतला होता तर तेच टोप कपडे किंवा गजानन बाबासाठी मुकुट वगैरे घ्यायचा होता शेला वगैरे शाल तर ते आता साहित्य घेऊन आता आम्ही परत आता आमची खरेदी काही स्टॉप होणार नाही हे बघू शकते एवढा मोठा कॅरी बॅग आमची भरलेली आहे तर काही थांबायचं नाव घेत नाहीये पण आपल्याला हा व्हिडिओ कुठे ना कुठे थांबावलं जरूर लागणार आहे पण चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय